अमोल, आमच्यासाठी गुड्डूच राहील तो किती मोठ्या पदावर गेला तरी. सगळ्यात महत्वाचं आजचा दिवस खूपच छान, म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण तरीही आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याचा फायदा नक्कीच घेईल. कारण येणाऱ्या काही भविष्यात हा असा कार्यक्रम कधी पुन्हा घडून येईल याची शाश्वती मला सध्या तरी नाही वाटत, कारण खूप अथक परिश्रमानंतर आम्ही सगळे संघटित झालेलो आहोत आणि इतकं छान पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे आणि ते इतक्या कमी पिरियड मध्ये, तर ते वाखाणण्याजोगं आहे, त्याला शब्दच नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. कधी ह्याला कळलंच नाही, म्हणजे मी सांगते चक्क आज अशा तयारी करून आलो किंवा अशी ती ओढ होती येण्याची, कदाचित कोणाचं नातेवाईकांमध्ये एखाद्याचं लग्न जरी असेल ना तर तेव्हा पण एवढी ओढ नव्हती जेवढी इथे यायची. आणि प्रत्येक जण अपडेट देत होता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर की आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, तिथे पोहोचलोय, आम्ही इथं ऑन द वे आहे. तर खूपच छान, म्हणजे हा दिवस आम्ही आयुष्यभर आमच्या स्मरणात राहील असा सगळ्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. तसेच डोळ्यासमोर उभा राहतो आठवणींचा डोंगर, अशी ती शाळा. आज आपण इथे सर्व जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठीच, म्हणजे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी जमलो आहोत. ज्या शाळेतून आपल्याला ज्ञान संस्काराची ठेवण मिळाली तिच्या जोरावर आपण प्रत्येक जण आज आपल्या संसाराची भाकरी भाजतोय, हे पण खरंच. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्यात, जसे क्लास, काही एक्स्ट्रा क्लास जसं मग सर येऊन स्वतः घ्यायचे, त्यांचे तर खरंच आभार आहेत. खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल, इतर असंख्य आठवणी आपल्या मनात कोरल्या गेल्यात. आता आपण हा विचार करत असू की हा कार्यक्रम का केला. उंच आकाशात भरारी घेतो या गुरुजनांना आपण कधी विसरत नाही, आणि फक्त या गुरूंमुळे जे पाया भक्कम करतात ते गुरु नेहमी स्मरणात राहतात. ते सांगण्यासाठी आज हा क्षण स्नेह मेळाव्याच्या रूपात आलेला आहे. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि विविध उपक्रमांमुळे आमचे मनोबल वाढले, आपले चौफेर व्यक्तिमत्व घडले, आत्मविश्वास वाढला. त्यामुळेच आज आपण इथे आहोत. आज मला इथे उभे राहून मला स्वतःला खूप असा आनंद वाटत आहे की आज मी तुमच्या समोर उभे राहायला सगळ्यांनी बऱ्याच वर्षांनी इथे एकत्रित बघते आहे. यावर्षी मला खूप प्रसन्नता वाटते आहे. आज तब्बल 25 वर्ष उलटून गेली मला, आणि त्या आपल्या बॅच मधल्या मस्ती, तो बेंच, त्या गमती जमती, खो खो, व्हॉलीबॉलचा ग्राउंड, पीटी, बॅडमिंटन, सांस्कृतिक कार्यक्रमांची होणारी तयारी, अभ्यास, हे सर्व आठवतात. ते दिवस आज पुन्हा जगायचे आहेत. आणि आज ते खरंच गुड्डूनी ज्या काही म्हणजे त्यांनी करून दाखवलं, तो आज असं वाटायचं. आता मैत्रिणी काही बोलल्या हा पहिले असं, आणि तो बोलतोय की मी खूप म्हणजे वटवृक्षांच्या ह्याच्या खाली, आणि खरंच ते खूप मोठं गोष्ट आहे की आमच्यातलंच कुणी त्यांच्या सानिध्यात राहून म्हणजे आज तो त्यांच्याच बरोबरीत आहे, हे मला खूप गौरवाची गोष्ट आहे. कुशल शेतकरी झालो किंवा एक गृहिणी म्हणायला पण हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल गृहिणीचा काय विकास झाला. हा जो गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे, ज्यांनीही आपल्यासाठी एक ठेव, अमृतमयी ठेव, या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्यासाठी संविधानाच्या रूपात ज्यांनी आपल्याला दिली आहे, असे आपले भारतरत्न परमपूज्य प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज ज्या मोठ्या मोठ्या ह्या पोरी गोष्टी करून राहिल्या, केल्याच पाहिजे, प्रश्नच नाही. माणूस म्हटल्यानंतर मग ती स्त्री असो की पुरुष असो, तो प्रथम माणूस आहे. त्याला जगण्याचा हा आपापल्या परीनं संपूर्ण अधिकार आहे. आणि अशीच त्यांना ही संधी प्राप्त करून देण्यासाठी, जे स्वतःसाठी कधीच जगले नाही ते दुसऱ्यासाठी जगले, अशा आमच्या माई सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले, आणि असे पुष्कळ असे लोक होऊन गेले, संत होऊन गेले. तुकडोजी महाराज आहे, गाडगे महाराज आहे, किती किती म्हणून आमच्या समाजाला सुधारवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवलं, नव्हे आयुष्य घालवलं म्हणण्यापेक्षा त्यांचं एक वेडे लोक होते. आणि या वेड्या लोकांनी आमच्यासाठी ही पुंजी करून ठेवलेली आहे की बाबांनो तुम्ही असे वागा, असे राहा. आम्ही काय त्याचं फक्त एक छोटासा एक कण आहो या माणसांच्या समोर. वादच नाही. मलाही असं वाटलं की आल्या आल्या मी थोडंसं ते नाश्त्याचं इतकंसं घेतलं,
मी म्हटलं लवकर जेवण भेटल. एवढा कार्यक्रम लाभला तर आता असं वाटायला लागलं होतं थोडं जास्त खाल्लं असतं तर बरं वाटलं असतं. पण आता काय झालं गेलं. तुझं हे पूर्ण सत्य नाही, पण पूर्ण सत्य एवढं आहे की तुझे म्हणतो ते पूर्ण सत्य आहे. पण मी तिला म्हटलं की तू असं कर, मला थोडस काहीतरी खायला दे, कारण तिथं भरपूर खायला आहे. अमोल तुझ्यासाठी तू म्हटलं त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. उपस्थित सर्व आमचे आजी माजी शिक्षक, मी चुकलो थोडासा. ज्या बाईच्या मुळे आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत, जरी 5वी पासून 10वी पर्यंतचा जो काळ आहे, नक्कीच तुम्ही एकदम तर काही 9वी 10वीत गेला नसल. स्वातंत्र्याचं बरंच लहान मुलांचं हरवलेलंच आहे. त्यांचं खेळणं वागणं तर कुठं गेलं काही समजतच नाही. तो आणि मोबाईल, माय त्याला मोबाईल देते, माय म्हणजे आई म्हणजे मदर, ते त्याचा मोबाईल दिला गेले एक वेळ की जसं लहानपणी पाळण्यातलं बाळ, सॉरी सर, तोंडात बोट टाकत होती, या ना, आता तोंडात बोटाची गरज नाही, मोबाईलची गरज. सोन्याचा सोन्याचा पिंजरा. ज्यांनी मला अध्यक्ष मान दिला त्या सर्वांचे, आमचा जो सत्कार केला, आमचा जो मान या ठिकाणी केला, त्यांचे सर्वांचे मी आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. या व्यासपीठावरील मान्यवर तसेच माझे गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर. ती म्हणजे आपली शाळा, ती म्हणजे आपली शाळा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि फतिमा शेख इत्यादींचा आदर्श सर्वांपुढे ठेवून आज मी या आनंदाच्या क्षणी तुमच्यासमोर मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे. तुमचे जास्त वेळ घेणार नाही, मी कमीत कमी 5-10 मिनिट घेईन. 5च मिनिट आहे, खूप झाले. कमीत कमी 5 मिनिट म्हटलं सर, 5च मिनिट. लहान सगळे एकत्र आलोय हेच मनाला पटत नाही. काय लिहावं, काय बोलावं माझी विद्यार्थी मेळाव्याच्या दिनी, काय लिहावं, काय बोलावं माझी विद्यार्थी मेळाव्याच्या दिनी. खूप विचार केला आणि सुचल्या काही ओळी, खूप विचार केला आणि सुचल्या काही ओळी. आजच्या या दिनी डोळ्यात आनंदाचे पाणी, आजच्या या दिनी डोळ्यात आनंदाचे पाणी, रडू नका रे बा कोणी. आठवू लागल्या त्या अविस्मरणीय आठवणी, आठवू लागल्या त्या अविस्मरणीय आठवणी. ही शाळा सोडली तेव्हा नक्कीच खंत होती मनी, ही शाळा सोडली तेव्हा नक्की खंत होती मनी. पण तुमच्यासारखे जीवलग मित्र आणि गुरुजन कायमच होते माझ्या ध्यानी, कायमच होते माझ्या ध्यानी. यशाचे शिखर गाठण्यासाठी या शाळेने खूप काही शिकवले, यशाचे शिखर गाठण्यासाठी या शाळेने खूप काही शिकवले. या शिक्षकांनी तर आम्हाला घडवले, या शिक्षकांनी तर आम्हाला घडवले. विश्व शांति को समर्पण करना ही होगा, अब करना ही होगा. मानवता का दीप दिल में जगाना, ना कोई घृणा हो, ना कोई घृणा. एक है हम भाई सारे, एक ही रहना, तुम एक ही रहना, एक ही रहना. छल कपट को अब तो हमको, छल कपट को अब तो हमको मिटाना होगा. विश्व शांति को समर्पण करना ही होगा, हमें करना ही होगा. अपनी झूठी शान के लिए जलाए घर, मानो को मानो ही काटे, ना रहा कोई डर, अब ना रहा कोई डर.
बिगड़ी हुई इस सोच को अब, बिगड़ी हुई इस सोच को अब त्यागना होगा। विश्व शांति को समर्पण करना ही होगा, अब करना ही होगा। ना बचोगे कोई घर तुम एक ना मिले, एक ना चले, एक ना चले, कि मित्रता की ये प्राण धुंगर एक ना मिले, एक ना मिले, एक ना मिले। त्याग के ही शस्त्र मानव, त्याग के ही शस्त्र मानव मुक्ति पाएगा। विश्व शांति को समर्पण करना ही होगा, अब करना ही होगा। उद्धरो सब प्राणी मात्र को, ये विश्व अब कहे, ये विश्व अब कहे, विश्व अब कहे। हर मनुष्य खुशहाल हो, कोई भूखा ना रहे, कोई भूखा ना रहे, कोई भूखा ना रहे। और प्यार बांटो दिल से कोई, प्यार बांटो दिल से कोई दुखी ना होगा। विश्व शांति को समर्पण करना ही होगा, हमें करना ही होगा। मानवता का दीप दिल में, यही से मानवता का दीप दिल में जगाना होगा। विश्व शांति को समर्पण करना ही होगा, हमें करना ही होगा। माझी कविता सर्व गुरुजनांच्या चरणावर अर्पण करते। आपले सर ढोले सर, निमकर सर हे सर्व गुरुजन वर्ग आपल्यामध्ये आपल्याला आता सोडून गेलेले आहे। आता त्यांना आपण एक 5 मिनिटासाठी श्रद्धांजली देऊया। तर मौन पाळूया। जोरे सर, प्रथम मी देवा धर्माचं तर मानणार, पण मी माझे देवधर्म तुम्हीच आहे, मुलंच आहे। मी मगा सांगितलं तुम्ही आहे म्हणून आम्ही आहो, तुम्ही आहे म्हणे मग आम्ही आहो। बघा मी बोलत होतो, पण सर्वप्रथम तर आभार तुमचं म्हणायला पाहिजे, कारण हे तुम्ही एवढं मोठं, तुम्ही विद्यार्थी नाही, तुम्ही खरोखर देवता आहे। आता ज्यावेळेस संजू संजू आपण उलट काम करू, मी हे सांगणार। हा ठेवला का? सोडू, सोड रे बा। कोण आहे? सोड। नाही नाही कुठंच नाही। पहा बंगालला गेलते काय? बंगालला नाही, हे एवढं मोठं हे जादू नाही आहे। फक्त ज्यावेळेस आणि त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही इकडून घ्या, हा असं जर राहील। आता मी या वस्तूला हात लावणार, कोणती आहे मी नंतर तुम्हाला सांगणार की कोणती आहे म्हणून। या वस्तूलाही हात लावणार, याही वस्तूला हात लावणार, आणि याही वस्तूला हात लावणार, आणि याही वस्तूला हात लावणार। नाही नाही, आपण ज्यांना कलम म्हणतो, कलम कलम म्हणजे काय होते? कलमवाली बाई, कलमवाली बाई म्हणजे पेन, पेनला हात लावलेला आहे।
देवाची शपथ बायकोची शपथ. अरे बायकोची नाही म्हणते. अरे वा किती हुशार आहे. हा? म्हणजे डबल तू जा दिलं तर हा पहा. ए निलेश आजचा खर्च मी देणार नाही तर निलेश देणार. मी ओळखून देणार. बढिया बढिया. मी चेक करणार. एक मिनिट. मी काय करणार सर्वांचं चेक करायला लागेल ना. तसाही मी गरम होतो. तसाही गरम आहे मग. चला ठीक आहे. बिलकुल लक्षात आला असेल. जेंट्स आहे का नाही आहे 100% सांगतो. आता माझे मुली माझे विद्यार्थिनी फक्त मी डोक्यावर हात असं ठेवल्याबरोबर मी नंतर सांगेन कोणाचं नाव आहे. नंतर नाही तुम्ही कोणीच सांगू नका. बाहेर जर गेला असेल तर नाही. पेंडालच्या बाहेर आहे का नाही. फक्त मी हात लावणार आणि ज्यावेळेस समोरून घेतो मी पाहिजे. हा कोण कोणीतरी असेल. आता जेंट्स नाही मी सांगून दिलं. बजू खर्च कोणाकडून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस हो भूक लागली होते. चला इकडून थोडस मॅडम मला जाऊ द्या. बरोबर येते केसावर. नाही 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 कोण आहे. हा मग तुम्हाला सांगतो ना मी कसं आहे ते. कोणीतरी आहे खुणवणार. हे लाईन तर झालेली आहे पण मी परफेक्ट सांगून देतो. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. बजाए के हम मिले थे जहाँ हुआ दिया बजाए के हम मिले थे जहाँ. मेरी वफा का वही मजार आज भी है. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. अरे टायगर वाजवलं का कुठं त्याने टायगर फक्त टायगर वाजवलं तुमचं मला बरं वाटते. वाजवलं ना आनंद वाटते. न जाने देख के क्यों उनको ये हुआ ऐसा. न जाने देख के क्यों उनको ये हुआ ऐसा कि मेरे दिल पे उन्हें किया आज भी है. किसी नजर इंतजार आज भी है. अरे टाय वाजवा लागेल तर गोष्टी होता तुम्ही कार्यक्रम केला का मग. मला वाटतं बाई म्हणा ओ प्यार जिसके लिए
हमने छोड़ दी दुनिया, वो प्यार जिसके लिए हमने छोड़ दी दुनिया, वफा की राह में घायल वो प्यार आज भी है। वो प्यार जिसके लिए हमने छोड़ दी दुनिया। एखादी लेडीज तो तेरा इंतजार आज भी है। अरे काय बडबड करता तुम्ही? अपमान करून मी गाणं म्हणतो. न पूछे कितने मोहब्बत के जख्म खाए, न पूछे कितने मोहब्बत के जख्म खाए, कि जीत सोच के दिल सो गवार आज भी है। वो प्यार जिसके लिए हमने छोड़ दी दुनिया, वफा की राह में घायल वो प्यार आज भी है। किसी नजर को तेरा इंतजार आज भी है। कहाँ हो तुम कि ये दिल बेकरार आज भी है। किसी नजर को तेरा आठवणी मात्र कायम राहती, जुनी नाती नवी नाती, जुनी नाती नवी नाती, काही आठवणी कायम रडवती. आता हे आपले रडत होते गजीभाऊ, तरी त्यांना आठवलं जुनं. आमचे अमोल सरही काही जमलं नाही म्हणत होते. हे आज आम्हाला कळलं बरं की एवढे कलाकार आहे. अमोल सर एवढे कलाकार आहे आज कळलं आम्हाला. प्रोफेसर, काही आठवणी कायम रडवती, महिने येती महिने जाती, धडे मात्र देऊनी जाती, नव्या वाटा नव्या लाटा, सोसुनी अगणित हाल अपेष्टा. अगणित हाल अपेष्टा आपण सोसलेले आहात. फार कठीण परिस्थितीतून आपण या ठिकाणी पोहोचलेले आहात. काही दिल्लीवरून आले, काही हैदराबादला आहे, काही नागपूरला आहे, महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहात. वर्ष जाती वर्ष येती, वर्ष जाती वर्ष येती, नववर्षी नव आसक्ती, नववर्षी नव आसक्ती, परी श्वासाची नाही शाश्वती. श्वासाची काही शाश्वती नाही मित्रांनो. बरेचसे मित्र आपले गेलेले आहेत, त्यांना मगाशी आपण श्रद्धांजली वाहिली. परी श्वासाची नाही शाश्वती म्हणून असे प्रोग्राम घेत चला. तरी स्वकीयांसाठी जगण्याची उर्मी, स्वकीयांसाठी जगण्याची उर्मी. स्वकीयांसाठी जगतो ना आपण, आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी जगतो ना आपण. नववर्षी लाभो कीर्ती, नवीन वर्ष आहे, नववर्षी लाभो कीर्ती, जगात हो तुमची ख्याती, जगात हो तुमची ख्याती. तुमची ख्याती म्हणजे पाकोडे विद्यालयाची ख्याती. घट्ट होत आपुली नाती, ही नाती आपली घट्ट झाली पाहिजे. घट्ट होत आपुली नाती, जुळून येवत रेशीम गाठी, जुळून येवत रेशीम गाठी. धन्यवाद. या ठिकाणी संधी दिली अमोल निरटकर सर. फिरविसी तू चाकावर घट माती
मातीचे बनवी सुंदर, मला फिरविशी तुझा गाव. घटमातीचे बनवी सुंदर, लग्न मंडपी कधी दिसेनी, कधी शवापासी. लग्न मंडपी कधी दिसेनी, कधी शवापासी. माती सांगे कुंभाराला, कामज तुडवीसी. माती सांगे कुंभाराला, कामज तुडवीसी. तुझाच शेवट वेड्या माझ्या पायाशी. वीर धुरंदर आले गेले, वीर धुरंदर आले गेले. अंती माझ्या इथे झोपले, अंती माझ्या इथे झोपले. कुपच्या अथवा मोहक वृत्ती, कुपच्या अथवा मोहक वृत्ती. शेवट मज पाशी. माती सांगे कुंभाराला, कामज तुडवीसी. करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. ओ यारा तेरी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए. तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए. मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए. तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. Thank you. Thank you. Thank you. अरे तालियां बजाओ ना. आता लावणी सुरू मध्ये. घ्या सबुरीनं घ्या
एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों।
आणि शांततेत ऐका. फुबाई फू फुगडी फू फुबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फुबाई फू फुगडी फू फुबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. आलू आणले वांगे आणले त्याची केली भाजी. आलू आणले वांगे आणले त्याची केली भाजी. अरे आलू आणले वांगे आणले त्याची केली भाजी. सगळं म्हणा आलू आणले वांगे आणले त्याची केली भाजी. आणि आलू आणले वांगे आणले त्याची केली भाजी. म्हातारपणी हिवाई केला तोय निघाला पाजी. म्हातारपणी हिवाई केला तोय निघाला पाजी. आता फुबाई फू फुबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फुबाई फू फुगडी फू दमबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. बेसन आणलं ताक आणलं त्याची केली कढी. बेसन आणलं ताक आणलं त्याची केली कढी. अवा बेसन आणलं ताक आणलं त्याची केली कढी. बेसन आणलं ताक आणलं त्याची केली कढी. बेसन आणलं ताक आणलं त्याची केली कढी. म्हातारपणी युवाई केला त्याची लय गोडी. म्हातारपणी युवाई केला त्याची लय गोडी. आता फुबाई फू फुबाई फू फुगडी फू फुबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फुबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. सागर आणली रवा आणला त्याचा केला शिरा. सागर आणली रवा आणला त्याचा केला शिरा. सागर आणली रवा आणला त्याचा केला शिरा. म्हातारपणी हिवाई केला तोय निघाला हिरा. म्हातारपणी हिवाई केला तोय निघाला हिरा. आता फुबाई फू फुबाई फू फुगडी फू फुबाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. नक्की नक्की तरी का खूप गरीब होता तू. ग्रुप मध्ये आपला एक मेसेज होता. मेसेज मध्ये म्हटलं होतं की उखाणं घ्यायचं आहे. क्या बात है, क्या बात है, वाह वाह वाह. उखाणं घेईन. सर्वात पहिले मी उखाणं घेईन. आता कोणाच्या घेतल्यावर काहीच फरक पडणार नाही कारण आहेत नाही ना घरच्यासाठी. मित्र माझे वंडरफुल. मैत्रिणी माझ्या हौशी. वा 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 क्या बात आहे. आणि स्वातीचं नाव घेतो गेट टुगेदरच्या दिवशी. कोणती 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 वयासाठी झालं का? तिचं तसं नाव चेतना आहे. कोण नाही तुला उखाण्याचा याच्यानंतर आहे का उखाण आहे का उखाण उखाण्याचा एक कार्यक्रम चालू होता आणि उखाण्याचा कार्यक्रम चालू असताना सर्व महिला जमल्या होत्या. आता खेडेगावात कसं दुकान जर असलं तर त्या बाईला काय म्हणते दुकानदारी. मास्तरची बायको मास्तरी. कंडक्टरची बायको कंडक्टरी. तर त्या ठिकाणी एक दुकानदारी उखाणं कशी घेते. दुकान म्हटल्यानंतर ग्रामीण भागात पहिले दांडीपट्ट राहायचं. दांडीपट्ट माहित आहे सर्वांना. तर त्याच्यात माहिती आहे का काय करत होते दांडी मारणं समजते तुम्हाला. दांडी मारत होते दांडी. तर त्याच्यात जे दुकानदारी जे आहे तर ते उखाणं घेते. एक टांगीत धोतर आणि अंगामध्ये बांडी. एक टांगीत धोतर आणि अंगामध्ये बांडी आणि पायता पायता किसन शेट मारते बाई दांडी.
वा 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 क्या बात आहे. त्यानंतर सरकारची हम दो हमारे दो योजना लई ने सरकारची हम दो हमारे दो योजना नाही लई ने पण गणपतरावनं मारला बाई एकावरच ब्रेक. वा 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 क्या बात आहे. बाई सांगते आता नाव कोणाचं घ्यावं. शंकरराव नाव घेते. शंकरराव पटवारी. आता त्या पटवाऱ्याचं म्हणजे नवीनच जवळजवळ 10-12 वर्ष झाले असते लग्नाला आणि 10-12 वर्षातही 10-12 वर्ष होणे नवीनच आहे. हो नवीन 10-12 वर्ष लग्नाले झाले आणि त्यांना 10-12 वर्षातही मुलबाळ काही नसते. तर मग शंकरराव पटवारीबाई उखाणं घेते. शंकरराव पटवारी पैशाने घालतो वारा. शंकरराव पटवारी पैशाने घालतो वारा पण अजून कोरा ठेवला त्याने माझ्या 7-12. वा वा ठीक आहे. माझा पुरा जन्म गेला नाव घेता घेता माझा पुरा जन्म गेला आणि सकाराम गेला बाई तुकाराम गेला. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर बिलकुल आपण इथे भेटलो. अर्ध अमरावती नाही आहे. तर सर्व इथे मिळाले त्याच्यामुळे मला खूपच आनंद झाला अति प्रमाणाच्या बाहेर. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. पहले तो मैं शायर था पहले तो मैं शायर था आशिक बनाया आपने. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. अरे शांत राहा बरं. 1997 मध्ये जन्म गेलो होतो 7व्या वर्गात शिकासाठी. मधात गायब होतो 1 वर्ष मधात गायब होतो. त्याच्यानंतर 98 मध्ये मॅट्रिक झालो आणि 11वी-12वी ची बॅच होती माझ्यापेक्षा लहान होते. 17 नंबरचा फॉर्म भरून 12वी केलं. कारण ITI केला होता 2 वर्ष. त्यावेळेस तुम्ही 11वी-12वी गेले होते. मॅट्रिक मध्ये किती कॉफी केले असं माहित पडलं पाहिजे. मला काय बोलतो मंगळूर दस्तगीर. मी पहिल्या वर्गापासून ते 12व्या वर्गापर्यंत या सर्वांच्या क्लासमध्ये होतो. काही जण समजा 11वी-12वी आले असत नवीन तेही सुद्धा माझ्यासोबत त्याचप्रमाणे राहिले ज्याप्रमाणे पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत जे राहिले तसेच. माझा जास्त परिचय देण्याची वेळ काही गरज नाही भाषा. तर मी जनरली सर्वांचा परिचित आहे. जनरली परिचित असल्या कारणानं माझा व्यवसाय आहे बिछायत केंद्र डेकोरेशन आणि शेती. मधात मी राजकारणात घुसलो तर 10-12 वर्ष राजकारणात घासघूस केलं. मला त्या पद्धतीने यश काही आलं नाही. शिवाय केसेस अंगावर घ्यायला लागत होत्या आंदोलन करता करता. मग समजलं राजकारण काही खरं नाही आहे. घरी तुळशी पत्र ठेवा लागते आणि बाहेर असते आणि तेवढं आपण काही त्या पद्धतीत
जगू शकत नव्हतो, कारण आपण एका जिल्हा परिषद शिक्षकाचा पोरगा होतो. आपल्या संस्कार होते ते असे होते का सरळ सरळ त्याला बघू. तिथून मग मी राजकारणात तशी कलटणी मारली आणि डबल पुन्हा डेकोरेशन बिचारकर म्हणजे व्यवसायाकडे लक्ष देणं चालू केलं. मधात काय झालं होतं, कोरोनाचा काळ आला होता, कामं नव्हते डोक्याले, धंदे नव्हते. मी बसलो मोबाईलच्या मागं, मग याचा नंबर शोधू दे, त्याचा नंबर शोधू दे करता तुमचा ग्रुप तयार केला. तुम्हाला सर्वांना घेतलं. तुम्हाला तेव्हा आनंद झाला, एवढा हर्ष झाला का काय बोलून काय नाही, बंबाट बोलत आहे. असे बोले थोडी हिंमत थांबता का चुपचाप. आपण वराडात राहतो, ताई बाईच म्हणत असतो. मॅडम नाही म्हणत मी. तर त्या श्वेताताईनं समजून घेतलं, मुलांना समजून दिल में जगाया आपने दर्द दिल, दर्द जिगर में जगाया आपने. पहले तो मैं शायर था, पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने. दर्द दिल, दर्द जिगर दिल में जगाया आपने. दर्द दिल, दर्द जिगर दिल में जगाया आपने. दर्द जिगर दिल में जगाया आपने. दर्द दिल, दर्द जिगर एक नंबर. तालियां बजाओ. वाह. क्या बात आहे. याच्यानंतर कोणीतरी मुलींपैकी अशी लावणी नाचून दाखवा. माझ्या मित्राला नाचत आहे तुम्ही. पण होते
पाणी पाठवा दिल